नमस्कार मंडळी, मी आहे सावी फॅशन चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग पॅच ब्लाउज डिझाइन। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर सर्वात पहिले तुम्हाला मी माप सांगते। तर उंची याची आहे 13.5 इंच घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 इंच ॲड करून 14 इंच 14.5 उंची घेतलेली आहे। शोल्डर 5.5 टाकलेला आहे। छाती जी आहे ती 36 इंच आहे आणि कमर जी आहे ती 30 इंच। अशा प्रकारे पूर्ण माप लावून बॅकचा जो भाग आहे तो कट करून आपल्याला इथे डिझाइन ड्रॉ करून डिझाइन आता आम्ही इथे कट करून घेत आहे। तर डिझाइनची गळ्याची उंची साधारण इथे 10 इंच लावलेली आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे बॅकचा जो भाग आहे तो पूर्ण कट करून अशा प्रकारे डिझाइन कट करून इथे तयार केलेला आहे। तर आता आपल्याला जो हा अस्तरवर जे काही आपण डिझाइन ड्रॉ केलेली आहे ती आता आपल्याला मेन फॅब्रिक जे आहे त्याच्यावर आपल्याला शिवून घ्यायचं आहे। तर आजकाल जे आहे ते आपल्याला साडीमध्ये एका साइडने काट येत असल्यामुळे आपल्याला जो काही आपल्याला काट वाचतो छोटासा त्याच्यापासून आपल्याला इथे डिझाइन तयार करायची आहे। तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राइब जरूर करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर पाहू शकता इथे खूप सुंदर अशी लेटेस्ट ट्रेंडिंग आपली पॅच ब्लाउज डिझाइन तयार होणार आहे। तर पाहू शकता जे काही अस्तर आहे ते अस्तर आता आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे त्याला पहिले जोडून घ्यायचं आहे। सर्वात पहिले इथे गळा कट केलेला आहे अस्तर आणि मेन फॅब्रिकचा। तर आता आपल्याला सर्वात पहिले गळा शिवून घ्यायचा आहे। तर सर्वात पहिले आता इथे पाहू शकता जो गळा आहे तो आपल्याला आतमधल्या साइडने पहिले शिवून घ्यायचा आहे। तर गळ्याला अशा प्रकारे 1/2 इंचाची टीप मारून आपल्याला जी गळ्याची डिझाइन आहे ती आपल्याला कडेने अगदी 1/2 इंच कडेने शिलाई मारून पूर्ण शिवून घ्यायची आहे। आणि त्यानंतर गळा जो आहे तो इथे अशा प्रकारे गळा आपल्याला आतमधल्या साइडने पलटून घ्यायचा आहे। तर इथे 1/2 इंचाची पूर्ण शिलाई मारून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला जो कापड आला आहे बाहेर तो पहिले आपल्याला कट करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर जे आपले इथे कोपरे आहे अशा त्या कोपऱ्यामध्ये आपल्याला कैचीने कट लावून घ्यायचे आहे। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे आपल्याला कैचीने थोडे थोडे कट लावून घ्यायचे आहे की याच्यासाठी की आपली जी अस्तर आहे तो आपला अस्तर इझिली आपला आतमधल्या साइडने पलटला जाणार। तर त्यासाठी आपल्याला इथे कैचीने अशा प्रकारे कट लावून घ्यायचे असतात। आणि कट लावल्यानंतर आपल्याला वरून याला दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई दिल्यामुळे आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती छान दिसतं। त्यासाठी आपल्याला कडेने अगदी 1/2 इंच सोडून आपल्याला इथे दाब शिलाई लावून घ्यायची किंवा एकदम आपल्याला कडेने पण एक सूत असा एक रेषा सोडून अशा प्रकारे आपल्याला दाब शिलाई लावून घ्यायची। आणि त्यानंतर जे काही आपलं अस्तर आहे ते अस्तर आपल्याला पूर्ण चारी साइडने शिलाई मारून अशा प्रकारे आपल्याला जोडून घ्यायचं असतं। तर अस्तर जोडून झाल्यानंतर इथे बाहेर जो आपला मेन फॅब्रिक आहे आलेला तर तो आपण इथे पूर्ण अशा प्रकारे कैचीने कट करून घ्यायचा। तर इथे कैचीने आपलं पूर्ण जे आहे ते एक्स्ट्राचं कापड आलेलं कट करून घेतल्यानंतर आता आपल्याला करायचं आहे पॅच तयार। तर पाहू शकता इथे छोटासा 2 काट वाचलेले आहे बाही कटिंग करून। जो कापड वाचलेला आहे काट त्याच्यापासून आपल्याला आता इथे डिझाइन तयार करायची आहे। तर दोन्ही काट जे आहे ते एकमेकाला जोडून घेतलेले आहे आणि त्यानंतर ही जी काट आहे आता आपल्याला इथे मध्ये पॅच करायची आहे। तर सर्वात पहिले आता आपण अस्तरवर पहिले किती आपल्याला लावायचं आहे रुंदीला तर इथे अस्तरवर आपण ड्रॉ करून घेणार आहोत। तर सर्वात पहिले आपल्याला अस्तरवरच आपल्याला याला शिवून घ्यायचं आहे। तर अस्तरवर आपल्याला बाहेरच्या साइडने जो काट आहे तो जेवढा आहे तेवढा आपल्याला वरच्या साइडने शिवून आतमधल्या साइडने आपल्याला पलटून घ्यायचा आहे। तर काट जो आहे तो आपला सरळ ठेवायचा।
काठ जो आहे तो आपला उलट्या साईडने ठेवून आतमधल्या साईडने ठेवून आपल्याला सरळ साईडने पलटून घ्यायचा आहे। तर इथे अशा प्रकारे आणि त्यानंतर इथे बघू शकता आपण जो काठ आहे तो अशा प्रकारे आपल्याला शिवून घ्यायचा आहे। शिवून घेतल्यानंतर आता आपल्याला जो काही बाहेर आलेला एक्स्ट्राचा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा। तर पाहू शकता इथे अशा पद्धतीने आपण पूर्ण जो काठ आहे तो पूर्ण पॅच करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला याला वरून आपल्याला लेसनी डेकोरेट करायचं आहे। तर सर्वात पहिले आपल्याला वरून लेस लावायची आहे। तर पाहू शकता दोन्ही आपल्याला साइडनी वरच्या साइडनी सर्वात पहिले लेस लावून घ्यायची, सिंगल लेस, आणि त्यानंतर जे काही आपली खाली डिझाइन आहे पॅचची तर त्याच्यावरती आपल्याला नंतर लावून घ्यायची आहे। तर लेस लावताना आपल्याला एका साइडनी किंवा मधून लेसला शिलाई नाही मारायची, तर कडेनी दोन्ही साइडनी आपल्याला इथे शिलाई मारायची आहे लेसच्या, की जेणेकरून आपली लेस जी आहे ती व्यवस्थित बसेल। नाही तर आपण मधातून जर एक शिलाई मारली तर लेस जी आहे ती दोन्ही साइडनी अशी उठल्यासारखी वाटते। तर त्यासाठी आपल्या ब्लाउजची जी फिनिशिंग आहे ती येत नाही। त्यासाठी आपल्याला लेस लावताना आपल्याला बरोबर दोन्ही लेसच्या दोन्ही कडेनी आपल्याला शिलाई लावून घ्यायची असते। तर पाहू शकता इथे अशा प्रकारे अशा शेप मध्ये आपल्याला लेस लावून घ्यायची आहे दोन्ही साइडनी। आणि ही ब्लाउज डिझाइन खूप सुंदर इथे आणि खूप सोप्या पद्धतीने लवकर तयार होणारी आहे। किती घाई गडबड असू द्या, तुम्ही ही डिझाइन तुमची लवकरच शिवून तयार होते। तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि ही डिझाइन खास करून काठाची साडी किंवा पैठणी साडी किंवा छोटा काठ आहे त्याच्यामध्ये ही डिझाइन तयार केली जाते। तर पाहू शकता इथे आपल्याला अशा पद्धतीने दोन्ही साइडनी लेसा लावून घ्यायचे आहे। लेस लावल्यामुळे आपल्या ब्लाउजचा छान असा लुक येतोय। तर पाहू शकता इथे खूप सुंदर असा आपल्या ब्लाउजचा लुक येणार आहे। तर तुम्हाला आजची डिझाइन आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आणि चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, बाजूला बेल आयकॉन आहे ती पण प्रेस करा, त्याच्यामुळे माझ्या रोज नवीन येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील। तर अशा पद्धतीने आपले लेस जे आहे ते पूर्ण लावून झालेलं आहे। तर पाहू शकता इथे, आणि त्यानंतर आता आपल्याला लगेच टाकावून घ्यायचे आहे बॅकचे जे टक्स आहे ते टक्स लावून घ्यायचे आहे। तर टक्स जी उंची जी आहे ती साधारण 4 इंच लावलेली आहे आणि रुंदीला पाव इंच अशा प्रमाणे मी इथे दोन्ही टक्स लावून घेतलेले आहे। आणि त्यानंतर आता आपल्याला लावायचे पाठीमागे पट्टी। तर पट्टी जी आहे ती साधारण 1.5 इंच घेतलेली आहे। तर पाव इंच वरून पाव इंच वरून आणि खालून इथे अशा प्रकारे पट्टी आपली दबली लावायची। तर इथे वरच्या साइडनी लावून आतमधल्या साइडनी पट्टी इथे आपण पलटून घेतलेली आहे। आणि त्यानंतर इथे आता आपल्याला लावायचे आहे नॉट। तर पाहू शकता इथे नॉटची जी उंची आहे ते शोल्डर पासून 3 इंचावर आपल्याला अशा प्रकारे दोन्ही साइडनी बॅकला नॉट लावून घ्यायचे। तर पाहू शकता मंडळी इथे आपली पूर्ण ब्लाउजची डिझाइन जी आहे ती तयार झालेली आहे। तर तुम्हाला कशी वाटली तर कमेंट करून नक्की सांगा। तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सावी फॅशन चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब जरूर करा। भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय।